पण अनेकांचं म्हणणं असं आहे की आणि तुम्ही आता जे एक मुद्दा बरं सांगितलेला आहे की अनेक डॉक्टर देखील या फास्टिंगचा सल्ला देतात. तर जर असा वेगळा सल्ला म्हणजे अनेक गोळ्या घेऊनही जर तुमच्या आजारावरती परिणाम होत नसेल तर जे फास्टिंगचा सल्ला देणारे जे डॉक्टर आहेत किंवा या क्षेत्रातले आता काय तज्ज्ञ मंडळ आहेत त्यांचा देखील सल्ला आपण घेऊ शकतो. हो, घेता येतो. त्यामुळे जरी आपण जरी तुम्हाला असं वाटलं नाही नाही डावकर सर थोडे रॉ सांगतायत, फार बेसिक सांगतायत आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही नाही आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलायचं असेल तर या क्षेत्रामध्ये देखील एक वेगवेगळे तज्ज्ञ मंडळ आहेत, तुम्ही त्यांच्याशी देखील कन्सल्ट करू शकता. आणखीन एक याच्यामधला जो महत्त्वाचा प्रश्न आहे की जर रात्री जर मी समजा जेवण स्किप केलं तर मला झोप येत नाही. हा अनेकांचा प्रॉब्लेम आहे की अनेकांना भात खाल्ल्याशिवाय किंवा काय म्हणजे असं जेवण गेलं असं देखील वाटत नाही आणि जर जेवलो नाही तर झोप येत नाही. हा मात्र 90% लोकांचा प्रॉब्लेम हो, असतो. बरोबर आहे. तर त्याच्यावर मात कशी करायची? मी सर माझं स्वतःचं उदाहरण सांगतो हो. की 1 मील अ डे सुरू करायचं याच्याविषयी माझ्या मनामध्ये भरपूर शंका होत्या. मग वन फाईन मॉर्निंग मी असा निर्णय घेतला की आता जर मी गेले 5 वर्ष इंटरमिडिएट फास्टिंगवर जर मी माझे सगळे बॉडी पॅरामीटर कंट्रोल ठेवले होते, जसं जसं वय वाढतं तसं तसं तुमचा आजार वाढतो. माणूस हा काय अमरत्व घेऊन आलेला नाहीये, त्याचं एजिंग होणार आहे. बरोबर आहे. मी फास्टिंग केलं म्हणजे मी काय 200 वर्ष जगणार खरी नाही. गोष्ट आहे. माझंही एजिंग होणार आहे, फक्त बरोबर. एजिंग माझं कमी होतं. मग ज्यावेळेला हे माझ्या लक्षात आलं की आता मी गोळ्या खायच्या का काय करायच्या, मग मी त्यानंतर वाचायला ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला मी पहिल्या दिवशी ज्यावेळेला फास्टिंग केलं तर त्यावेळेला आपण कसं असतं की कुणीतरी आपल्याला शिवाय दिल्यानंतर आपला चेहरा कसा बारीक होतो तसा प्रकारचा माझा चेहरा झाला होता. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत माझ्या लक्षात आलं की आता हे मला जमेल का नाही, परंतु मी म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पण झालं कारण मी रात्री झोपलो. परंतु पहिल्या दिवशी मात्र मला झोप आली नाही. झोप आल्यानंतर मग मी काय केलं, मी ठरवलं होतं की आज फास्टिंग करायचं म्हणजे करायचं. मग काय करायचं, ह्या कुशीहून लोळायचं, त्या कुशीहून लोळायचं, ह्या कुशीहून. तुम्हाला मी खरं सांगतो की मला याला 1-1.5 तास गेला. 1-1.5 तास गेल्यानंतर मला जी झोप लागली ती झोप एवढी गाढ होती, रात्री लघवीला लागली नाही, सकाळी 7-8 वाजेपर्यंत काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि मग मला लक्षात आलं की अरे याच्यामध्ये काही फरक आहे. माझे जे लोक आत्ता करतात, कारण बऱ्याच लोकांना काय असतं, पोट असलं तरी रात्री लघवीला उठायला लागतं. पोट असणे हे प्री डायबिटिकचं लक्षण आहे, ढेरी असणे हे प्री डायबिटिक लक्षण आहे. मग त्यानंतर तुम्हाला डायबिटीस 5 वर्षांनी होईल, 10 वर्षांनी होईल की 15 वर्षांनी होईल, किंवा डायबिटीस नाही झाला तर त्याचे वेगळे प्रकार असतात. म्हणजे डायबिटीसचा सक्का भाऊ जो आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल, हे सगळे मेटाबॉलिक सिंड्रोमचे आजार आहेत. तर कुठला तरी आजार होतो, परंतु पहिल्या दिवशी तुम्हाला चांगली झोप लागते. मी मध्ये एक इंस्टाग्रामवर माझ्या व्हिडिओ टाकला होता की झोपेचं क्वालिटी, त्यात मी टाकलंय 8 तास फक्त मी 1 मिनिटं जागा होतो. अनेक लोक झोपेमध्ये बराच वेळ रात्री जागे असतात, 2-2, 3-3 वेळाला जाग येते, झोप गाढ येत नाही. ओम ॲड करणाऱ्या माणसाला अतिशय चांगली झोप लागते. मागच्या वेळी मी सांगितलेलं आहे, हे फक्त 2-3 दिवसाचा खेळ आहे. बरोबर. ओके. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.